What is this guys? Come fast. सुंदर असा पाऊस पडत आहे. गाडी चुकून रॉंग डायरेक्शनला गेली. हात पकड. Condition of the car after. Welcome to another travel vlog, and this time it's going to be little fun, little different, little crazy because Team Kichak is going on a trip. It is almost 4:30. I have Anuj right in front of me getting ready. आम्ही 3:30 बजे उठे. We are almost ready and we are gonna go to रत्नागिरी. चला निघूयात लवकरात. Almost 5 o'clock in the morning. We are all ready, waiting for our pickup. लोग धीरे धीरे करके सब लोग मिलेंगे. कॉल टाइम 3 का था, निकलने का था 4 बजे. बज रहे हैं 5. 2 लड़कियां होके भी very ऑन टाइम है. What is this guys? Come fast please. We are waiting since so long. It's like this. आमची डिक्की अशीच भरलेली आहे आणि कोणतरी खूपच लेट आहे. अरे आम्ही लेट नाही आहोत, नारळ सोलायला जरा टाइम. We are almost set. Very much ready to go. हळूहळू करून सगळ्यांना आम्ही पिकअप करत आहोत. सगळे लोक रस्त्याने भेटत आहेत. मोरया. अरे पाणी पूस झालं. फायनली आम्ही सगळे थांबलेलो आहोत ब्रेकफास्ट करण्यासाठी. ऑन द वे आहोत. मस्तपैकी वेदर आहे इकडे. खूप सुंदर अशी हवा येत आहे सगळीकडून. थोडंसं आमचं स्लीपिंग सेशन पण झालेलं आहे आणि आता आम्हाला फायनली दिसलाय हा कोस्टल रोड काइंड ऑफ थिंग, जे की आहे पूर्णपैकी पाणी आत. आम्ही ऑलमोस्ट पोहोचत आहोत आमच्या रिसॉर्टवरती, आमच्या विलावरती. जस्ट 5 मिनिट्स. पण इकडचा रोड एवढा जास्त सिनिक आहे, एवढा जास्त प्रिटी आहे. आणि आता थोड्या वेळातच दाखवत आहे मी. एकदम सुंदर झाडांमधून आमचा निमुळता रस्ता जात आहे. खूपच जास्त सुंदर आहे. अँड आय कॅन सी कौलाळू घर ऑल्सो. वैभव आलेला आहे फुल ऑन तयार होऊन. कॅमेरा आलेला आहे बाहेर. सो प्रिटी. सी द बीच. फायनली बीच दिसलेला आहे. अरे बघितलंय. अरे जीप आहे तुम्हाला वाईल्ड लाईफ सेंच्युरी सगळं दाखवणार. चल पुढे असं आम्ही बघितलं. बाय सरडा. कौस्तुभ हमको सरडा नहीं देखने का है. गाड़ी अरे चल जल्दी चल. सरडा है तेरे. चल. We have reached to our villa and this is the very first reaction I'm seeing it. It's so pretty. I can't stop looking at it. Here is a place for today. प्रॉपर वाडा दिसतोय एकदम. खूप सुंदर आहे. प्रचंड सुंदर आहे. झाडी आहेत आजूबाजूने. एक तुळशीचं छोटंसं झाड पण आहे समोर. Oh my god, it's so pretty. भाई साहब. It's so pretty. This is such a cute room. Show. Oh my god. What is this even? Bhai, it's so crazy. आणि हा बेड पण भरपूर सुंदर आहे. सेम रूम आहे इकडे. 2 रूम असे दिसले. सच इंस्टाग्रामेबल प्रॉपर्टी भाई. वी आर गॉन क्रेझी भाई. खूप सुंदर आहे. भरपूर सुंदर आहे. दिस इज ऊपर का स्पेस. सो क्यूट भाई. ये कितना प्रिटी है.
दिस इज सो प्रिटी. वरती पण एक खोली आहे. वरच्या रूम मध्ये हे बाहेरची बाल्कनी स्पेस आहे. आय कॅन सी इट्स सो डॅम प्रिटी. बाहेर सो क्यूट. एवरीथिंग सो एस्थेटिक. लुक एट दिस. क्रेजी. और यहाँ पे ना अपने को सारी वाली बैठ के पहन के ऐसा बैठना चाहिए. महाराणी. इथे आल्या आल्या मस्तपैकी कोकम सरबताने आमची स्वागत केलेली आहे. अँड लेट्स टेस्ट इट. भरपूरच अशी ही एकदम सुंदर जागा मला भेटली आहे आजच्या एका दिवसासाठी. आमचं सकाळीच उद्या चेकआउट आहे. सो बेसिकली इट्स अ वाडा अँड इट्स सो डॅम प्रिटी. आय जस्ट कांट स्टॉप लुकिंग ॲट इट बिकॉज ह्याच्यामध्ये जो तो महाराष्ट्रीयन टच जो यांनी दिला आहे सो ऑन पॉईंट. लिटरली ऑन पॉईंट. आणि सर्वच गोष्टी खूप सुंदर केल्यात. आय कॅन सी थोडंफार शेतीसारखं किंवा थोडंफार गोष्टी त्याने पिकवल्या आहेत इकडे. ही पाठची साईड आहे बेसिकली. आणि इथे आय फील डायनिंग एरिया. येस. आम्ही चाललेलो आहोत आता बीचकडे बघायला. कारण इथूनच विलावरून डायरेक्ट बीच ॲक्सेस आहे आम्हाला. सो वी आर जस्ट हेडिंग देअर बिकॉज टाईम आहे आता लंचसाठी. अँड लंच इज बीइंग मेड फॉर अस. अँड हिअर्स अ व्हेरी व्हेरी प्रिटी walk towards the beach. Look, it's so cute. All we could see is lots and lots of trees. सुंदर जेवण इकडे आमचं आलेलं आहे. हे आमचं कोळंबी फ्राय, करी, फिश, सुरमई मच्छी आणि अजून एक करी आणि ताटा. आणि हे आमचे पोरं. किती जण आहेत पॉम्पलेट आलेवाले? मी. आणि इथे तर बिरोल काढले पाहिजे. दे ना मग वैभव इथे बसेल सगळे येऊ. हाय क्यूटू. हाव आर यू. संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि माझ्या आवाजाने मी बी तुम्ही बघू शकता, समजू शकता की मला रेस्ट झाला आहे. तर थोडीशी झोप वगैरे काढली आहे, नॅप काढला आहे. आउटफिटमध्ये चेंज केलेला आहे. आणि भरपूर शांत जागा आहे इकडे. म्हणजे आजूबाजूला कमर्शियल ॲज सच काय नाही आहे. लोकांचे घरच आहे. छोटंसं गाव आहे. आय डोंट रिअली नो की या गावाचं नाव काय. सो आय फाइंड आउट दॅट अँड लेट यू नो. बट या इट्स व्हेरी क्वाइट हिअर. अँड प्लॅन फॉर नाव इज वी हॅव चेंज्ड इन आवर लिटिल cool outfits for the beach day because beach यहाँ से काफ़ी पास है. तो हम सोच रहे हैं वहाँ पे जाने का. थोड़ा सा वहाँ पे टाइम स्पेंड करेंगे. सो बेसिकली यहाँ पे नेटवर्क बिल्कुल नहीं है. एंड आई एम ट्राइंग टू डू कंप्लीट अ फ्यू थिंग्स विच आई रियली वांटेड टू डू. सो वो नेटवर्क के बिना नहीं हो पा रहा है. यहाँ पे वाईफाई है अवेलेबल बट दैट इज़ नॉट वर्किंग बिकॉज लाइट यहाँ पे चला गया है. तो सुबह 4-5 बजे आएगा. सो फर्स्ट टाइम आल्यापासून आम्ही आत्ता जाणार आहोत बीचवरती. विलाच्या जस्ट पुढचा बीच आहे. आणि इथं जायचा रस्ता आहे सो प्रिटी. देयर आर ट्रीज एव्हरीवेअर. यू कॅन सी ओनली ट्रीज. बीच इज सो प्रिटी. व्हाईट सँड सारखं दिसतंय इकडे. हवा मस्तच सुटलेली आहे. हमारा जस्ट खेल के हो गया. वी प्लेड हैंडबॉल, वी प्लेड बाकी वी प्लेड फुटबॉल. एवरीबडी इज बिहाइंड मी, एवरीबडी इज एन्जॉयिंग एंड आई एम जस्ट गोइंग टू नाउ सिट. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आमचं गेम राऊंड चालू झालेला आहे. वी आर प्लेइंग दिस गेम. लेट्स गो. आम्ही चाललेलो आहोत आमच्या डिनर लोकेशनसाठी जे इथं जस्ट समोर आहे. इकडे यांचं मस्तपैकी खाण्यासाठी बनवलेली जागा आहे. दिस इज द बेस्ट पार्ट ऑफ टुडेज डिनर. इट लुक्स सो यम. टेस्ट अस गाइस.
गुड मॉर्निंग. दुसरा दिवस उजाडलेला आहे. मस्तपैकी आमची 7-8 तासाची झोप झाली आहे. लवकर झोपलं आहे. काय आगाऊपणा काही नाही केलेलं. आणि उठल्या कार्यक्रम केलेला आहे थोडा योगा करायचा, कारण लिटल बिट स्ट्रेचिंग इज नीडेड. वाव स्ट्रेचिंग. आणि जर तुम्ही ऐकू शकाल तर इकडे जवळपासच लग्न घर आहे. सो बेसिकली काल हळद होती रात्री कोणाची तरी या घरात. पण आम्हाला काय म्हणजे आम्हाला इन्व्हाइट केलेलं काकींनी की तुम्ही या म्हणून नाचायला. आम्ही उठलोय 10 वाजता आणि नाश्ता करायला आलाय. यांना आपण काहीतरी बोलताय, डोसा नाही, घावणे आहे, घावण्याने चटणी आहे. अर्धे लोक अजून झोपलेत. आम्ही लवकर उठून लवकर नाश्ता करून. अतिशय सुंदर असा हे पातळ घावणे दिसत आहे. सो यम. मस्तपैकी कॉफी पीत जात आहोत आता. सुंदराचा समजा नाश्ता झालेला आहे इकडे. व्हेरी रेडी फॉर day 2 over here. बाल खुले छोड़ के I'm feeling very hot, but yeah, whatever. This is my outfit for the day. So basically everyone is getting ready now. It is around 11:30 to 12 o'clock around. And I'm gonna leave this beautiful property. But yeah, this property was really beautiful. We really enjoyed our stay over here. This is called Mangoes and Seashells. So yeah, we are gonna go now to another place which I will be telling you soon. जाने के पहले we are like sorting out things. हमारा सारा पसारा या घरात पसरलेला आहे, तर तो आवरून हळूहळू निघत आहोत. आणि आम्ही थोडाफार स्टोरीज वगैरे पण घेणार आहोत, बिकॉज ऑल ऑफ अस आर फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर्स. सो वी रिअली नीड कॉन्टेंट अँड डू फॉलो फॉर मोर सच फन स्टोरीज अँड पोस्ट ओव्हर हिअर. फायनली निघता आम्ही आता 12:30 वाजून गेलेत आणि आता आम्ही निघत आहोत. पण त्याच्या आधी शॉट घेणं इज इम्पॉर्टंट. फ्रेम सेट करायचं चाललेलं आहे. फ्रेम आहे ही आमचा एंट्री शॉट घेणार आहे आम्ही इकडून. 3, 2, 1 गो. आलो. चला फायनली आम्ही निघत आहोत मालवणकडे दुपारच्या 1 वाजता. ऑल सेट अँड साकार इज द ड्रायव्हर. या रस्त्याने आम्ही परत येत आहोत, कारण अजून एक शॉट घ्यायचा आहे आम्हाला. वरती ड्रोन चाललाय. इकडे आमचं लिटरली कोऑर्डिनेशन चाललेलं आहे शॉट्स घेण्यासाठी. कॅमेराने कुठले शॉट्स घ्यायचे, ड्रोनने कुठले शॉट्स घ्यायचे, त्याचं सगळं इकडे आमचं चाललेलं आहे. आणि मी इथे वर आहे. ड्रोन आहे इकडे, ड्रोनचा पायलट आहे इकडे, ड्रोन उचलणारा माणूस आहे इकडे. सगळे रेडी आहेत, फुल फ्लेजमध्ये चालले इकडे शॉट्स घेणं, कॉन्टेंट काढणं. तिसऱ्यांदा आम्ही या ब्रिजवरून जात आहोत. सो लेट्स गो. आणि यावेळी मी वरती आहे अँड आय एम गोना टेक अ फ्यू शॉट्स फॉर स्टोरीज. ऑन द वे आम्हाला सुंदर असा पाऊस लागलेला आहे, जोरात पडतोय. किती जास्त मस्त वाटतंय. आय लव्ह द रेन. वी आर ॲट देवगाली बीच. सो प्रिटी. दिस इज देवगाली बीच आणि दिस इज सो प्रिटी. खूपच जास्त सुंदर असा पाऊस पडत आहे. This is the beach is so pretty. तर आम्ही एका जागी आलेलो आहोत. आमची गाडी चुकून रॉंग डायरेक्शनला गेली आणि आम्ही एका जागेवरून थांबलेलो आहे. आणि इथून आमची गाडी वरती जात नाही आहे आणि आम्ही सगळे ते कसे बसलेलो आहेत. आम्ही वेट करतो कुठची दुसरी गाडी येईल आणि ती मागून पुश करेल किंवा काहीतरी. कारण की आता तर आम्ही खूप ट्राय केलं आहे, गाडी तर जात नाही आहे मागे. तू कंटिन्यू कर. सो बेसिकली आम्ही ऑलमोस्टच पोचत होतो आमच्या फायनल डेस्टिनेशनवरती आजच्या दिवसाच्या. ऑलमोस्ट आमच्या सोबत आता फायनल डेस्टिनेशन होणार होतं. ते थोडक्यात
आणि आता वाचवलेलं सांगू आता वातावरण खूप इथे गरम झालेलं आहे, खूप अनप्रिडिक्टेबल झालेलं आहे. सो वादळ फुटलेत. तर बेसिकली मेजर क्लायमेट चेंज झाला आहे, जोरात पाऊस आला आहे आणि आम्हाला वाटलं की पाऊस तो निघून जाईल थोड्या वेळात. सो दिस इज द कंडिशन ऑफ आर कार राईट नाव. हा लिटरली स्लोप आहे. स्लोपवरती आमची गाडी अशा प्रकारे फसलेली आहे आणि आम्ही इथून आलो आहे. दिस वॉज आर डेस्टिनेशन फॉर टुडेज स्टे अँड हिअर वी वर गोइंग टू स्टे फॉर टुनाईट. हो, आणि आमचे दुसरे लोक सुद्धा आलेले आहेत. लेट्स कंटिन्यू. गोल गोल होत होता तो टायर. एकदा ट्राय करू. तू कर ट्राय. आम्ही पुढनं जरा थोडा धक्का देऊया. हा ढकलला नाही तरी चालेल. तो दगड काढला मी बाजला ना 1 मिनिट. बस 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 बस. हा कौस्तुभ मातीत आहे गाडी तुझी. आता तुला इकडे खेचायची थोडं आगे नेले ना फिर. नको, मी पुढे नाही घेत. ठीक आहे जाऊन लांब दगड लागेल आता सिच्युएशन अशी आहे की आम्ही आता रस्सीने ट्राय करतोय ते वर घेण्यासाठी, गाडी घेण्यासाठी वर. आणि लिटरली पिच डार्क आहे, काहीच नाही आहे इकडे. सो बेसिकली द थिंग इज आमचा जो फार्म स्टे आहे तो त्या साईडला का कुठल्या पुढच्या साईडला आहे आणि आम्ही इथे लेफ्ट टर्न टाकला या एवढ्या निमुळत्या जागेमध्ये. अंदाज नाही आला की आतमध्ये किती असू शकतं आणि बेसिकली आतमध्ये अजून स्लोपवरती खालती नाही जाऊ शकत आम्ही. आणि आम्हाला रिव्हर्सूनच काढावी लागणार आहे गाडी. सो असं सिच्युएशन आहे आणि आम्ही तर फसलो आहे काइंड ऑफ. सो वी आर लिटरली ट्राईंग आवर बेस्ट टू गेट द कार आउट. इट्स लिटल scary also honestly and it's raining also. The climatic condition was not predicted for today. Like एवढा पाऊस येईल, सकाळपासून पाऊस पडत होता पण तो जात होता आणि आम्हाला वाटलं की तो निघून जाईल. बट नो, इट हॅजंट स्टॉप अँड नाव इट इज लाईक वॉर्निंग ऑफ वादळ, दॅट इज स्टॉर्म फॉर टुमॉरो. सो अँड वी आर हिअर. आता आम्ही ट्राय करतोय आमच्या दुसऱ्या गाडीने, रशीने ह्याला पाठी घ्यायला गाडीला आणि आम्ही ऑलमोस्ट ती वरती थोडीफार आणली आहे कसं करून. लगा कर फिर बाहर निकाल. फायनली ही गोष्ट आम्हाला भेटलेली आहे. साकारने काम केलेलं आहे. बंद कर आता तुझी गाडी बंद कर. जाऊ दे. सो बेसिकली गाईज चेकिंग इन आफ्टर रिअली लॉंग टाईम. माझ्या पाठी तुम्ही फक्त आणि फक्त काळोख बघू शकता बिकॉज फुल काळोख झालं आहे. लाईट गेले इकडे पावसामुळे आणि आम्ही फायनली आमच्या होमस्टेवरती आलेलो आहोत. खूपच अशी क्यूटशी जागा आहे इकडे. लाईट गेल्यामुळे काही दिसत नाही पण आलेले मी लगेच दाखवेल की कसं आहे. सो बेसिकली इथे येणं थोडंफार चॅलेंजिंग होतं आमच्यासाठी आणि जसं तुम्ही आधीच्या क्लिप्समध्ये बघितलं असणार की कशी गाडी वगैरे अडकलेली आमची, कसं काय ते झालं. इट वॉज व्हेरी लिटल स्कॅरी अँड इट वॉज लिटल ॲडव्हेंचरस. अँड नाव प्रथमेश कॅन टेल यू गाईज मोर नाईसली की हाव एव्हरीथिंग वेंट. बेसिकली म्हणजे की आमचा जे पण आज आम्ही चॅलेंजेस बघितले ते खूपच जास्त लाईक म्हणजे स्केरी तर डेफिनेटली आहेत. कारण की खूप सारे रस्ते होते ते पूर्ण पाण्याने भिजले आहेत. लाईक लोक पण जे आहेत ते बाईकनी पास नाही करू शकत आहेत ब्रिजेस. आणि आपली गाडी चांगली होती आणि एवढं पाणी नव्हतं की लाईक गाडी आपली नाही जाऊ शकत. तर गाडीने आपण आलेलो आहोत आणि समुद्राच्या खूप किनारी आहे. म्हणजे असं आपण जिथे आहोत तिथे हमेशा सेकंड थॉट होता की ही कॅन्सल करावी बुकिंग आणि दुसऱ्या जागी जाऊन राहावं वगैरे वगैरे. कारण की आम्ही होमस्टे घेतलेला. जसं काल तुम्ही बघितलं असेल कालचा स्टे आमचा थोडा लाईक लक्झरियस होता. लाईक आम्ही खूप जास्त
जास्त स्पेंड केलेलं आहे. इथे आम्ही फक्त स्पेंड केले थोडीशी अमाऊंट, लाईक ती एकदम मिनिमल आहे होमस्टेच्या अकॉर्डिंग. तर त्या अमाऊंटमध्ये आम्ही ट्राय केलेलं आज राहायचं आहे. आणि आम्ही म्हणजे लाईक रेस्ट घेऊन नाही आलो आहे, बट आम्ही पूर्ण कॅल्क्युलेटेड रिसर्च वगैरे केलेली ह्या गोष्ट जागेबद्दल. सांगायचं तात्पर्य हेच आहे की म्हणजे तुम्ही कुठेही असाल, ट्रॅव्हल करत असाल, तुम्हाला सिच्युएशन्स खूप जास्त येऊ शकतात डिफिकल्ट. इन टर्म्स ऑफ आमची टीम पण खूप जास्त घाबरलेली की होमस्टेमध्ये जाऊयात का, राहाव्यात का, सेफ असेल का, लाईट्स नाही आहेत इथे वगैरे वगैरे. बट आम्ही एक डिसिजन घेतला की नाही, राहूयात. आम्ही खूप साऱ्या गोष्टी इथे जेवढे पण लोक होते ते क्विकली हेल्प करायला आले. लाईक आणि तिथे काकी होत्या, काका होते, ते दोघं जण राहत होते गावातले, तरी पण ते क्विकली आमच्यासाठी गेले. ह्या फार्मवाल्या काकांना बोलवून आणलं आणि गाडी वगैरेची अरेंजमेंट केली. गावातले पण खूप सारे लोक आलेली आमची गाडी वरती काढायला. तर मग ह्या गोष्टी बघून आपण म्हणजे की लाईक ॲज अ ह्युमॅनिटी वाईज, माणुसकी वाईज आपल्याला विचार करावा लागतो. लाईक आम्ही इथे आल्यावर पण बोलत होते की इथे लाईट बिलकुल नाही आहे. आमची टीम बोलत होती की पूर्ण डार्क आहे, कुठे चांगलं जनरेटरवाला प्लेस असेल तिथे जाऊन राहूया, इथे नको राहायला वगैरे. बट लाईक आपल्याला ह्या सिच्युएशनमधून पण कधी ना कधी जायचं असतं. असं नाही की आपण हमेशा लाईक म्हणजे की लक्झरियस लाईफच जगू शकतो. थोडासा आपण येऊ शकतो, अशा जागी राहू शकतो. एक दिवस विदाऊट नेटवर्क राहिलं तरी पण माझं असं म्हणणं आहे की लाईक आपल्यामुळे जगपाठी राहत नाही, ते चालत राहणार आहे. ह्या गोष्टी आपण मित्रांसोबत, आम्ही 10 जण आलो तर 10 जण आम्ही एकत्र टाईम स्पेंड करू, राहू आणि उद्या नेटवर्क आल्यानंतर घरी इन्फॉर्म वगैरे करू. आणि असं नाही आहे की आम्ही एकदमच अनसेफ जागी आहे. खूप चांगले वाईब्स आहेत. स्वामी समर्थांचा लाईक फोटो आहे वगैरे, तर आम्ही तर खूप जवळ येऊन मानतो स्वामी समर्थांना. त्या ट्रस्टवरती आपण कुठेही राहू शकतो, माझं असं म्हणणं आहे. म्हणजे जर आपण अनसेफ जर विचारच करायला लागलो तर आपण कुठेच नाही राहू शकत. सो दॅट्स द पॉईंट आय वॉन्टेड टू कन्वे यू गाईज. बिकॉज आमच्या ज्या सिच्युएशन झाल्या आणि आम्ही टीमला म्हणजे एवढं कन्व्हिन्स वगैरे करून इथं ठेवतोय, तर तीच मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. आमचा विन आहे तोच. मी सगळे लोक आता जमलेलो आहोत या टेबलावरती, कारण लाईट तर अजिबात नाही आहे. तर इकडे बसून 2 मेणबत्त्या लावून गप्पे बिप्पे मारणारे चाललेत. इट्स अ गुड मॉर्निंग, इट्स अ लास्ट डे इन कोकण. फुल टूर रेडी झालेलो आहोत आम्ही आणि बसलेलो आहोत आमचा नाश्ता करायला. सुंदरपैकी इथले पोहे आलेले आहेत आणि कॉफी आली आणि सगळे जमलेत नाश्ता करायला. से हाय गाईज. फायनली वेळ आलेली आहे परत घरी जायची. ऑलमोस्ट 11 वाजले. तर मला सकाळीच निघायचं होतं, बट वी आर लिटल रनिंग लेट अँड दिस वॉज आवर होम स्टे फॉर लास्ट नाईट. इट वॉज रिअली प्रिटी, इट वॉज रिअली क्यूट अँड सी द रोड टिल हिअर. इट इज क्रेझी. हा रस्ता आहे जो इथपर्यंत जातो, पूर्ण म्हणजे एकदम निमुळता रस्ता आहे हा. लाईक मेन रोड पासून भरपूर आतमध्ये. रात्री तेवढा काळोख होता, काहीच नव्हतं दिसलं आम्हाला. सकाळीच आम्ही बघतोय एकदम सुंदर अशी जागा आहे. मस्तपैकी पाऊस पडतोय, हिरवं गार झालंय. इट वॉज रिअली रिअली नाईस स्टे ओव्हर हिअर. आय मिस दिस प्लेस. सुंदर आहे असं ठिकाण दिसतंय. आम्ही थांबलेलो आहोत इकडे पाठी. नॉट अ गुड थिंग टू स्टॉप, बट उलटी ब्रेक आहे आमचा आणि भाई केस किती बेकार दिसत म्हणजे. सो बेसिकली आम्ही आता चाललेलो आहोत कयाकिंगसाठी. आम्ही बघतो की कयाकिंग करू शकतो की नाही, त्यासाठी आम्ही स्पेशली इकडे आलेलो. आम्ही आता जाऊन ट्राय करतो की आम्हाला भेटेल तर आम्ही नक्कीच करू ते आणि मग आम्ही निघू गणपतीपुळेला. प्लॅनमध्ये थोडाफार चेंज आहे. खूप असं सुंदर वेदर आहे, पाऊस पडतो आहे रिमझिम रिमझिम आणि या पावसात पण कयाकिंग करायला मजा येईल. तसं तर मला पाण्याची भरपूर अति जास्त भीती वाटते, बट आय try my best to at least try for it. and आता जिकडे आम्ही आहोत इट्स लिटरली फुल प्लेन लँड. नथिंग इज ओव्हर हिअर. आजूबाजूला काही फायनली आम्ही आलेलो आहोत. इकडे कयाकिंग होते आणि इथे चालू तर आहे, पाऊस पण नाही आहे, क्लिअर झालं आहे एकदम वेदर. व्हेरी सेफ. बघा सगळे लोक करतायत. माझी जरा अशी भीती वाटत होती मला कसं होईल, कारण जमत नाही जरा पाण्यात, पण लोकांकडे बघून तर वाटते की इट इज व्हेरी व्हेरी डुएबल. गुड डिसिजन इट इज. पेटी पॅक झालेली आहे मी आणि अशा प्रकारे आमचा ड्रोन पण रेडी आहे ऑलमोस्ट वर जायला. मग त्याला उलट करायचं का असं हे चालेल. वैभव अरे जाऊ नका, चप्पू मारू नको, चप्पू मारू नको, कोणी चप्पू मारू नका.
कायाकिंगचं ऑलमोस्ट आमचं संपलं की पूर्ण भिजली आहे मी. ए लांब जा लय खिंचळली आहे. आता वेळ आली आहे परत घरी जायची. ओके सो गाईज फायनली आमची कायाकिंग संपत आहे. वी वर गेसिंग की वी वुड बी नॉट बी वेट, पूर्ण भिजणार नाही आम्ही कारण पाऊस अजिबात नव्हता. पण जसं आम्ही बोटवरती बसलो जसं आम्ही पुढे पुढे आलो तसं मस्तपैकी सुंदरपैकी पाऊस आला आणि ठोकू नका. काय वाटतंय तुला जे साकारने केलं याबद्दल? साकार व्हेरी इरिस्पॉन्सिबल बिहेवियर. साकार मूर्ख आहे. वा. हे जग जाहीर झालेलं आहे. नोंदवून ठेवा कुठे एवढ्या चांगल्या जागेत. हळदी नको अरे हात पकड दाबून द्या ना जरा एकदा. हा. आता चल त्याला वल्ल नको करू, चल डायरेक्ट गाडी. एकोट जय मल्हार. अँड वॉट अ फ्रेम. मला पण जरा पनीर टाका. नाही मस्तपैकी जेवायला थांबलेलो आहोत आम्ही इकडे. बट व्हेरी व्हेरी मच नीडेड बिकॉज वी वर सो डॅम जेवायला. कंडिशन ऑफ द कार आफ्टर 3 days ऑफ ट्रिप इन कोकण पूर्णपणे चिखलानी लथपथ झालेली आहे. पावसामुळे तर ते अजून वाढलंय. मस्तपैकी आमचं कायाकिंग पण झालं सकाळच्या टाइमला आणि आता आम्ही सगळे जेवायला थांबलेलो इकडे. तर जेवून खाऊन आता फायनली निघू आम्ही गणपतीपुळेला. अँड धावती भेट होईल यावेळेस कारण वेळ तसा खूप कमी आहे आमच्याकडे आणि परत घरी पण जायचं मुंबईला. मस्तपैकी पावसाळ्यात वडापाव आलेला आहे आमच्या गाडीत. ऑलमोस्टच पोचत आहोत 50 मिनिटात. गणपतीपुळ्याला आम्ही पोचलेलो आहोत. गर्दी आहे बऱ्यापैकी आणि मी आरतीचा आवाज ऐकू शकते. सो आम्ही आता जाऊ पटकन दर्शन घेऊ, पाया पडू. आम्ही लागलेलो आहोत दर्शन घेण्यासाठी आणि इकडे आमचा पेशंट पण आलेला आहे. डेडिकेशन ऑफ साखर प्रसाद भेटलेला आहे आम्हाला. शिरा आहे, भात पण आहे असा, पण आम्ही फक्त शिरा घेतलेला आहे. हाऊ इज इट? शिरा लिया. हां इज इट या? चांगला आहे प्रसाद, नक्की ट्राय करा इथे येऊन. डाळ भात लोणचं शिरा बस. वी हॅव लेफ्ट फॉर मुंबई आणि this is what our route looks like. It's completely fogged up, you can't really see anything. हम लोग ये मैप के ऊपर से जाने की कोशिश कर रहे हैं बट विजिबिलिटी इज ऑलमोस्ट लाइक जीरो. आई डोंट नो एक्चुअली जीरो है. धीरे चलते कोई सीन. हाँ आरामात शिस्तीत जाऊ देत. शिस्तीत कौतुक शिस्तीत. आता हाय तेवढा वळण तर फिट आहे का? आम्ही आता फायनली आमच्या फायनल डेस्टिनेशन वरती आलेलो आहोत. जे आहे जेवायचं. फायनल स्टॉप आहे हा या ट्रिपचा आणि जेवण करत आहोत आम्ही सर्वात यम्मी असल्या आयटमचं जे आहे. इन 3, 2, 1 आमरस. या ट्रिपमध्ये पहिल्यांदा आम्ही आमरस फोन में जगह है ना ड्रॉप के लिए.